आताचा जो हा प्रोजेक्ट आहे की हा आहे अंध ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिकांकरता वृद्धाश्रम आणि तसंच अंध विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, की असा अंध विद्यार्थ्यांकरता वसतिगृहाचा प्रोजेक्ट पूर्ण महाराष्ट्रात कुठेही नसेल. तर अशी ही कल्पना आमचे संस्थापक अध्यक्ष, की ज्यांचं वय आज 82 पूर्ण झालेलं आहे, पण अजूनही तुम्ही पाहत असाल त्यांचा जो उत्साह आहे तो एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. आजही पूर्ण काम ते पाहत असतात. त्यांच्या उत्साहामुळेच आम्हालाही उत्साह येत असतो आणि हा त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला प्रोजेक्ट आहे. 2017मध्ये जागेची खरेदी झालेली होती. जवळजवळ 30,000 चौरस फुटाचं काम पूर्णत्वाला येत आहे. पाया पूर्ण झाला आहे, आता फक्त कळस रचायचा आहे. तर अशा ह्या कामाकरता मी आपल्या सगळ्यांकडनं जे काही डोनेशन आलेलं आहे, जी काही मदत मिळालेली आहे, त्यामुळेच हा पूर्णत्वाला येत आहे. आणि म्हणायला पाहिलं तर तसं वृद्धाश्रम ही नकोशी वाटणारी संकल्पना आहे. नको वाटतं आपल्याला की कोणाला तरी वृद्धाश्रमात राहावं लागतं आहे. परंतु आजची जी सामाजिक स्थिती आहे तिचा जर आपण विचार केला, पूर्वी एकत्र कुटुंब होतं, आता प्रत्येक ठिकाणी एक मुलगा 2 मुलं अशीच आहेत. एकूण जी परिस्थिती आहे की त्यामुळे त्यांना या वृद्धाश्रमाची सामाजिक निकड वाढत चालली आहे. अंध अपंग मधुमंदाचं भरपूर काम केलेलं आहे. तुम्हाला पॉम्पलेट दिलेले आहे, मी सांगायची गरज नाही. 11 लाख विद्यार्थ्यांनी खेडोपाडी जाऊन डोळे तपासले आणि त्यांना 3 लाखाचे मोफत प्रत्येकाला लिफ्ट म्हणून नोकरीला लावली. आणि आज 500 लोकांना मी स्वयंरोजगार केला. प्रत्येकाला हातगाड्या दे, टपरी दे, पावसात उभा राहा, रस्त्यावर भीक मागायची नाही, रस्त्यात बांधगडी करायच्या नाही, असा माझा उद्देश होता. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे 4,000 अंध बांधव आहे की ज्यांना अभिनंदन. अतिशय पारिवारिक आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे आजच्या ह्या शुभदिनी ज्यांनी ज्यांनी ह्या भव्य वास्तूमध्ये आपलं योगदान दिलंय ते सर्व अतिथी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम आपण आलेल्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करतो आहोत. श्रीमानसा कांतीलालजी चोपडा. कांतीलालजी चोपडांबद्दल नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ज्या व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे माजी उपाध्यक्ष, धरती धन ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याबद्दल मी सांगेल. नंदकिशोरजी निराळी यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री शीतलभाऊ सुराणा आणि अनिलजी चव्हाण यांना आमंत्रित करतो. सत्कार का करावा? खरं म्हणजे अनेक डोनर असे आहेत की ते म्हणतात आम्हाला सत्कार नको. अहो, पण तुमचा सत्कार केला की प्रेक्षकांना या ठिकाणी एक खूप छान हर सामाजिक कार्य में जिन्होंने अपना योगदान दिया ऐसे आदरणीय मोतीलालजी चोरडिया, त्यांचा सत्कार होत असताना आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. कार्यामध्ये अनिलजी सांगतीलच, पण यांनी 2,51,000 रुपये देऊन एक रूम या ठिकाणी आपल्या नावाने सर्वांना दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. श्रीमानसा ब्रिजलालजी कटारिया आलेले आहेत. ॲडव्होकेट कांतीलालजी तातेड, आपण पुढे यावं सत्कारासाठी. प्रशांत भाऊ बद्दल सांगायचं म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये सरपंच ढगे सर आणि पूर्ण इथपर्यंत पाण्याची व्यवस्था केली. आपल्या ह्या नॅपच्या बिल्डिंगसाठी, इतक्या मोठ्या आपल्या कामासाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. पाणी विना जीवन नाही. त्यामुळे खूप खूप खरं म्हटलं तर इतकं सेवाभावी कार्य जे आहे या देशामध्ये प्रकाशचंदजी सुराणा सारखे मोठ्या तोलामोलाचे व्यक्तिमत्वच करू शकतात. आज या कार्यक्रमाला प्रकाशचंदजी सुराणा यांच्यामुळे हे महत्तम कार्य उभं राहिलेलं आहे. त्याचं जितकं स्थापनेपासून या संस्थेचे कार्य
निस्वार्थपणे बघितलेले आहे. हेमंतजी टकले एक प्रतिष्ठित व्यापारी, त्यांनी म्हणून न्यापसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. एका सामान्य सुरुवातीनंतर युनिट महाराष्ट्र वेगाने वाढला. समान विचारसरणीच्या व्यक्ती या उदात्त कार्यामध्ये सहभागी होऊ लागल्या आणि कल्याणकारी कार्याला लवकरच गती मिळाली. 35 वर्षात युनिट महाराष्ट्र आता शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगार, अंधत्व प्रतिबंध, समुपदेशन, कायदेशीर मदत, पुनर्वसन आणि दृष्टीहीन आणि बहुविकलांग व्यक्तीच्या एकूण कल्याणात गुंतलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली NGO पैकी एक बनला आहे. आणि त्याच्यात नाशिकचं देशामध्ये योगदान फार मोठं आहे.